वरोरा शहरात बुधवारी मोठ्या प्रमाणावर युवक युवती रस्त्यावर उतरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य निदर्शन आंदोलनात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यात आला. तसंच दिल्लीतील जंतर मंतर इथं न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना न्याय द्या, शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा, नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा, अशी घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संबंधित मंत्रालयांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं पार पडलं. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. इन्कलाब जिंदाबाद. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. आवाज दो. आवाज दो. इन्कलाब जिंदाबाद. या ठिकाणी वरोरा शहरामध्ये जो सर्वपक्षीय म्हणण्यापेक्षा वरोराकर जनतेने आणि विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जो हा निषेध मोर्चा काढला आहे, तो मागच्या महिन्यात झालेल्या नीटचा जो पेपर फुटला आणि त्या पेपर फुटल्यामुळे ज्यांनी वास्तविकपणे अभ्यास केला परंतु पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली आणि ते पूर्ण फ्रस्ट्रेट झाले आणि त्यांनी त्या 22 मुलांनी आत्महत्या केली. त्यांचा जीव घेणारा या सरकारचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पालक आणि त्यांचे मुलं एकवटलेले आहे. हा कुठल्याही पक्षाचा किंवा समाजाचा हा मोर्चा नाही आहे. हा फक्त आपल्या समाजातील मुलांच्या भवितव्यासाठी काढलेला निषेध मोर्चा आहे. एका साध्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात जर नरेंद्र मोदींना जर एवढा वेळ लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी नामुष्की या सरकारवर आत्तापर्यंत जितके सरकार बनले, जितके पंतप्रधान बनले, याच्यापेक्षा बेकार नामुष्की कुठल्याही सरकारवरती आलेली नाही आहे. एका साध्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी ते ज्या दिल्लीमध्ये जे पूर्ण विद्यार्थी एकत्रित झाले होते त्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांना पायदळीत तुळवले, त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत ही आग, हा रोष या देशात चालूच राहणार. हे आंदोलन थांबणार नाही. पावसामध्ये इतके लोक इथे उभे आहे, आम्हाला आमचा हक्क पाहिजे. इतक्या पावसामध्ये इतके सारे लोक आले आहे, इतके सारे पेपर लीक होत आहे, त्याला गव्हर्नमेंटने काहीतरी अकाउंटेबिलिटी घेतलीच पाहिजे आमच्याबद्दल.